हॅलो मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? तर पुन्हा एकदा एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि एक नवीन व्हिडिओ. तुम्ही विचार करत असाल की खूप दिवसांनी भाईने व्हिडिओ अपलोड केला नाही. तर याच्यामागे एक कारण आहे. हे आहे की माझ्या पायाला लागलं होतं आणि मुश्किलने चालायला होत होतं, म्हणून मी कुठे फिरायला गेलो नव्हतो. तर आता पाय जरा हील झाला आहे आणि दुखणं जरा कमी झालं आहे, म्हणून तुमच्यासाठी आज बाहेर निघालो आहे. आज आपण चाललो आहोत खंडोबाच्या मंदिरात, जे आहे मुळगावमध्ये. तिकडे पोचायला 30 मिनिट लागतात रिक्षा किंवा गाडीने बदलापूर स्टेशनवर. आपण आज या मंदिरात चाललोय कारण की आज एक सण साजरा केला जातो तिकडे, ज्याचं नाव आहे खंडोबाचं लग्न. तिकडे दरवर्षी पौष पौर्णिमेला खंडोबाचं लग्न हा सण साजरा केला जातो. तर चला मग बघूया पुढे काय काय होतं ते. तर हॅलो मित्रांनो, आता आपण देवळाच्या पायथ्याशी आलो आहोत. खंडोबाचं मंदिरच्या इकडे आलो आहोत आपण खालतीच. तर इकडे यायला बदलापूर स्टेशनपासून तुम्ही डायरेक्ट रिक्षा करू शकता. काय 200 रुपये घेतात ते तरी. किती 30 मिनटं लागतात तिकडनं इकडे यायला. आता सुरू केलं आहे, तर बघूया पुढे पुढे काय आहे ते. तर मग आता सुरुवात केली आहे आणि असं म्हणतात की काहीतरी 500 पायऱ्या आपल्याला चालवायला लागतात. त्याच्यानंतर आपण तिकडे देवळाच्या इकडे पोचतो. तर जो खालती जे होतं ते महाराष्ट्र देवीचं मंदिर होतं आणि अजून एक त्याच्यामध्ये दाखवलेलं की ते तिकडे असं हळदने असं ते दगड हे केलेलं. तर गोष्ट ह्या देवळाची अशी आहे की खंडोबा जे आहेत ते जेजुरीला जाण्या अगोदर आपल्या घोड्यासोबत आधी इकडे उतरलेत. तर इकडे उतरलेत ते आणि त्यांनी एक साधारण व्यक्तीचं रूप घेतलं त्याने आणि ते इकडे जात होते वरती डोंगरावरती जाता जाता त्यांना एक गावातला एक माणूस भेटला. तर त्यांनी विचारलं की तुम्हाला काय पाहिजे का. तर तो माणूस बोलला की मला काही नको, पण तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांग. तर ह्याच्यावरती ते खुश झालेत आणि गेलेत ते पुढे गेलेत, डोंगरावरती थांबलेत. तर मग खंडोबा जे आहेत ते गेलेत वरती, थांबलेत डोंगरावरती. आणि इकडचा जो गाव आहे तिकडच्या सगळ्या लोकांना एक स्वप्न आलं त्यांचं. ते बोललेत की तुमच्यावरती मी खुश आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या मी पूर्ण करेन आणि माझं जे मंदिर आहे ते इकडे बांधावं, कारण की मी तुमच्यावरती खुश झालो आहे. तर अशा प्रकारे ते इकडे मंदिर बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर मग ते जेजुरीला गेलेत. तर असं आहे या मंदिराची ही गोष्ट. जसं की मला माहिती आहे तेवढी. मलाही काय पण जे असं नाही की पूर्णपणे माहिती असेल. और पहली बार झंडा लगाया, पानी की बोतल है हाँ, और भेल है, सादी भेल. ओके. और क्या है? ये भी है नींबू पानी वगैरह? नहीं, पीने का पानी ओके. और भेल है खाने की. ओके. भेल कितने का है? 20 रुपया. 20 रुपये का जीपे है आपके पास? है, फोन पे नहीं है, आने वाला स्कैनर मंगाया है. ओके, चलेगा फिर. कैश लो.
कैश नहीं है मेरे पास इतना, आने वाला है, छुट्टा नहीं है। आप जाके आओगे ना? जाके आऊँगा तभी ले लूँगा मैं। हाँ, ले लो। चलो अब जीप पे मंगा रहे हैं हम लोग। चलेगा, स्कैनर चलेगा, मंगा रहा है। चलो। ओके बाय। चलो तर जसं की तुम्ही बघू शकता या पायऱ्या आहेत, पण या एवढ्या पायऱ्या असून पण खूप दमायला होतं. कारण की कसं आहे बघा, दाखवतो. या ज्या पायऱ्या तुम्ही बघू शकता ना, कशा वाईड आहेत, वाईड. तर तुम्हाला एक पाऊल असं चालावं लागतं. त्याच्यानंतर ही जी विड्थ आहे ती पण त्यांची जास्त आहे, म्हणून ते लगेच दमायला होतं असं आहे. पण इझी आहे, एवढं काही नाही, कारण की पायऱ्या असल्यामुळे एवढं काही कठीण असं वाटत नाही. आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण येऊ शकता, किंवा छोटे पोरं असते तर त्यांच्यासोबत पण येऊ शकता तुम्ही असं आहे. अरे कॅमेरा घेऊन जातो तर ते दुकानवाले बोलतात तो पण व्हिडिओ काढ, हे काढ. मस्त गाणी अशी लावली आहेत इकडे, भारी वाटतं ते ऐकायला. तरी 2 वाजता काहीतरी 2 वाजता स्टेशनच्या इकडे पोचलेलो. तर इकडे स्टेशनपासून इकडे पोचायला 3 तरी वाजलेत. एवढी काही गर्दी वाटत नाही इकडे पायऱ्यांवरती, तर वरती खूप असावी गर्दी. आणि अजून येईल पण. जाऊया, हळूहळू जाऊया आपण, बघूया. आणि ॲट लास्ट खूप कष्टानंतर आता आपण मंदिराजवळ पोचले आहोत. जो तेरे संग लागी प्रीत मोहे, रूह बार बार तेरा नाम ले, के रब से मांगी यही दुआ, तू हाथों की लकीरें थाम ले. पानी में घुलता नमक है मुझ में, तू बस नजर नहीं आए. आगे बिना तुझसे रूह जुड़ गई है, ख्वाबों में भी है तेरी सिलसिलेदारियां. ओ खैरियत पूछो कभी तो कैफियत पूछो, तुम्हारे बिन दीवाने का क्या हाल है. एक जैसा हाल तेरा मेरा, इश्क है मिसाल तेरा मेरा, बहने लगी है आज देखो रेतों पे भी कश्तियां. ओ लिख दी तेरे नाल जिंदड़ी सानिए, बस रहना तेरे नाल बेसुनिए, रहना तू पल पल दिल के पास, जुड़ी रहे तुझसे हर एक सांस. सीने से तेरे सर को लगा के सुनता मैं रहूं नाम. बघ कसा होता एक्सपिरियन्स, मस्त ना? मजा आली की नाही तुम्हाला? आणि तुम्हाला पण आवडेल का माझ्यासोबत अशा सुंदर सुंदर ठिकाणी फिरायला? तर करा कमेंट्स आणि सांगा तुम्ही याल का माझ्यासोबत. पण हे सगळं उत्सव, गाणी आणि ही मजा चालू असताना मनात एक विचार आला की का हा सण एवढा साजरा केला जातो? का अजूनही लोक या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात? नाही, या गोष्टी अशाच नाही लक्षात राहत, असेच नाही साजऱ्या केल्या जात. या गोष्टी साजऱ्या केल्या जातात कारण की हे एक उदाहरण आहे प्रेमाचं, कष्टाचं आणि संघर्षाचं. उदाहरण ह्याचं की फरक नाही पडत की तुम्हाला जे पाहिजे ते भेटेलच. उदाहरण ह्याचं आहे की तुम्ही कष्ट केले. जेव्हा सगळे चुकीचं बोलत होते किंवा जेव्हा तुम्ही एकटे होता तेव्हा तुम्ही त्यासाठी लढलात.
आणि त्याच्यामधून खूप काही शिकलात.